आज आपण बघणार आहे की संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करायचं असतं। जी संकष्टी मंगळवारी येते त्याला अंगारिका संकष्टी असं म्हणतात। त्या अंगारिका संकष्टीपासून आपण संकष्टीचा उपवास धरायला चालू करू शकतो। मग हा उपवास धरल्यावर आपण काय करायचं तर सकाळी पहिल्यांदा लवकर उठून अंघोळ करायची, गणपतीची पूजा करायची, त्याला लाल फूल व्हायचं। आपल्या गावामध्ये कुठेतरी गणपतीचं मंदिर असेल तर तिथं मंदिरात जाऊन यायचं। मग त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर आपण गणपती बाप्पाची दिवसभर आराधना करायची, दिवसभर गणपती बाप्पाचं नाव आपल्या मुखी घ्यायचं। मग त्यानंतर आपण संध्याकाळी चंद्रोदय जेव्हा होईल तेव्हा मोदक करायचे। मोदक हे 5, 21 असे आपण करू शकतो किंवा पेढ्याचे मोदक आणून दाखवले तरीसुद्धा चालतात। मग आपण ते मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवायचा, चंद्रोदय हा कॅलेंडरमध्ये बघायचा कधी असतो आणि त्यानंतर आपण बाप्पाची आरती करायची व जेवण करायचं। जेवण करताना पण पहिल्यांदा भात, नंतर पोळी आणि त्यानंतर भात अशा प्रकारे जेवण करायचं। आणि हे संकष्टीचं व्रत खूप लाभदायक असतं। आणि जर आपल्याला हे व्रत बंद करायचं असेल किंवा झाले आपली इच्छा मनोकामना पूर्ण झाली, आता गणपती बाप्पाला सांगायचं असेल की माझी इच्छा पूर्ण झाली, आता हे व्रत मी बंद करतो, तेव्हा परत जेव्हा अंगारिका संकष्टी तेव्हाच हे व्रत बंद करू शकतो। अंगारिका संकष्टी वर्षातून एकदाच येते। जी संकष्टी मंगळवारी येते तिला अंगारिका संकष्टी असं म्हणतात आणि आपण मग ते व्रत गणपती बाप्पाला अभिषेक करून बंद करू शकतो। तर ही आज आपण पाहिली की संकष्टी चतुर्थीची माहिती व हे संकष्टी चतुर्थी व्रत कसं करावं। अशा अजून काही व्रत करायची माहिती हवी असेल किंवा सणांची माहिती हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा। थँक्यू।